समास तिसरा. श्रवण निरूपण. श्रीराम. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका. सांगितले ते ऐका सावधपणे. श्रोते हो, ऐका ऐका, थोडे थांबा थांबा. मी काय सांगतो ते सावधपणे ऐका. त्यापूर्वीच ग्रंथ बाजूला सारू नका. श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण. सूचित करून अंतःकरण, ग्रंथामध्ये विवरावे. अध्यात्म साधनात श्रवणाला अग्रक्रम आहे. त्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. म्हणून अंतःकरण एकाग्र करून या ग्रंथाचे नीट विवरण करावे. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नये. श्रवण मननाने ब्रह्मविचार ठसवून घेऊन त्याचे निधिध्यासन करण्याने आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो. तेथे उधारीचे नाव सुद्धा काढू नका. नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता. उत्तम सोने पुटी घालता, सावधान असावे. नाना रत्नांची परीक्षा करताना अथवा त्यांचे वजन करताना अथवा उत्तम सोने मुशीत घालताना अत्यंत सावधान असावे लागते. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षे करणे. विवेकी मनुष्यासी बोलणे, सावधपणे. अनेक नाणी मोजून घेताना, नाना पदार्थांची परीक्षा करताना आणि विवेकी मनुष्याशी बोलताना सावध असावे लागते. जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेचिता होते मान्य. सगट मानिता अमान्य, देव क्षोभे. ज्याप्रमाणे लक्ष धान्य असते, ते निवडून मग अर्पण केले असता ते देवाला मान्य होते. न निवडता एकदम जसेच्या तसे वाहिले तर देव क्षोभतो. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अति तत्पर. त्याच्या कोटी गुणे विचार, अध्यात्म ग्रंथी. एकांतात बसून एखाद्या नाजूक गोष्टीबद्दल गुप्तपणे चर्चा किंवा कार्यभाग करणे असेल तर तेथे अति सावध आणि अति तत्पर असावे लागते. त्याच्यापेक्षा अध्यात्म ग्रंथाचा विचार करताना कोटी गुणाने सावध आणि तत्पर असावे लागते. काहिण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाड. त्या समस्तांमध्ये जाड, अध्यात्म विद्या. नाना कहाण्या कथा गोष्टी पोवाडे, नाना अवतारांची उत्तमोत्तम चरित्रे या सर्वांपेक्षाही अध्यात्म विद्या अधिक गहन आहे. गत गोष्टीसे ऐकिले, तेने काये हातास आले. म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसेना की. पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकून काय लाभ झाला, तर म्हणतात की पुण्य प्राप्त झाले, पण तर दिसून येत नाही ते. तैसे नव्हे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार. कळता अनुमानाचा संहार, होत जातो. तशी गोष्ट अध्यात्मसाराची नाही. येथे प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा आहे. अध्यात्म विचार नीट कळला की अनुमानाचा संहार होत जातो. तर्क कुतर्क शंका इत्यादी नष्ट होतात. मोठे मोठे येऊन गेले, आत्म्याकरिताच वर्तले. त्या आत्म्याचा महिमा बोले, ऐसा कवणू. जगात जे थोर थोर पुरुष जन्माला आले, ते आत्म्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहिले. त्या आत्म्याचा महिमा वर्जू शकेल असा जगात कोण आहे? युगानुयुगे एकटा एक, चालवितो तिन्ही लोक. त्या आत्म्याचा विवेक, पाहिलाच पहावा. युगानुयुगे जो एकटाच तिन्ही लोक चालवितो, त्या आत्म्याचा विवेक वारंवार करीतच जावा. प्राणी आले येऊन गेले, ते जैसे जैसे वर्तले. ते वर्तणुकीचे कथन केले, इच्छे सारिखे. जे प्राणी जन्माला आले आणि मरून गेले
ते जसेच तसे वागले, त्याप्रमाणे त्यांच्या वागणुकीचे वर्णन इच्छेप्रमाणे केले. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट. आत्म्याविन बापुडे काष्ट, काय जाणे. येथे आत्मा प्रगट किंवा जागृत नसतो, तेथे अवघे असून नसल्यासारखेच होते. आत्म्याविरहित असणारे लाकूड बिचारे काय करणार. ऐसे वेरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान. सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणती. असे हे आत्मज्ञान सर्वात वरिष्ठ असून यासारखे श्रेष्ठ दुसरे काही नाही. या सृष्टीत जे विवेकी व सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात. पृथ्वी आणि आप तेज, याचा पृथ्वीमध्ये समज. अंतरात्मा तत्व बीज, ते वेगळेची राहिले. पृथ्वी, पाणी, अग्नी हे स्थूल रूप असल्याने त्यांचा उलगडा पृथ्वीवरच प्रत्यक्षपणे होतो. पण अंतरात्मा जो सर्व तत्वांचे अधिकरण आहे तो वेगळाच राहतो. वायोपासून पहिलीकडे, जो कोणी विवेके पावाडे. जवळीस आत्मा सापडे, त्या पुरुषासी. वायूपासून पलीकडे जो कोणी विवेकाने अंतरात्म्याचा शोध घेतो, त्या विवेकी पुरुषाला तो आत्मा स्वतःजवळच सापडतो. वायो आकाश गुण माया, प्रकृती पुरुष मूळ माया. सूक्ष्म रूपे प्रचित येया, कठीण आहे. वायू, आकाश, गुण माया, प्रकृती, पुरुष रूपी मूळ माया ही सर्व अत्यंत सूक्ष्म असल्याने त्यांची प्रचिती येणे फार कठीण आहे. माया देवीच्या चांदली, सूक्ष्मी मकोणक मन घाली. समजला त्याची तुटली, संदेह वृत्ती. मायादेवीच्या धांदलीत सूक्ष्मात मन एकाग्र करायला कुणाला जमणार. जो कोणी समजू शकतो त्याची संदेह वृत्ती नष्ट होते. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह. देहातीत होऊन राहे, धन्य तो साधू. मूळ माया हा ब्रह्मांडीचा चौथा देह आहे. तो विदेह झाला पाहिजे, म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हे स्फुरणही होता कामा नये. अशा रीतीने जो देहातीत होऊन राहतो तो साधू धन्य होय. विचारे उर्च चढती, तयासीच ऊर्ध्वगती. येरा सकळा अधोगती, पदार्थ ज्ञाने. विचाराने जे ऊर्ध्व चढतात, म्हणजेच अंतरात्म्याचा शोध घेतात, त्यांनाच ऊर्ध्वगती प्राप्त होते. इतर जे पदार्थांच्या ज्ञानावर समाधान मानतात त्यांना विषयोन्मुख झाल्याने अधोगती प्राप्त होते. पदार्थ चांगले दिसती, परी ते सवेची नासती. अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती, लोक तेणे. पदार्थ वरवर पाहता चांगले दिसतात, पण ते स्वतःच नष्ट होतात. त्यामुळे त्यांच्या नादी जे लोक लागतात त्यांची धड ना इहलोक ना परलोक अशी स्थिती होते. या कारळे पदार्थ ज्ञान, नाना जिन्सीचा अनुमान. सर्व सांडून निरंजन, धुंडीत जावे. म्हणूनच पदार्थ ज्ञान तसेच नाना जिन्सांचे अनुमानिक ज्ञान इत्यादी सर्व सोडून निरंजन अशा परमात्म्यास धुंडीत जावे. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान. त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिले पाहिजे. अष्टांग योग पिंड ज्ञान याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे खरे, पण त्याहूनही आत्मज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. म्हणून ते कसे प्राप्त होईल हे प्रथम पाहिले पाहिजे. मूळ मायेचे सेवटी, हरी संकल्प मुळी उठी. उपासना योगे इठी, तेथे घातली पाहिजे. मूळ मायेच्याही पलीकडे प्रथम जेथे एकोहम बहुश्याम हा हरी संकल्प उठला, त्या अंतरात्म्याच्या ठिकाणी उपासनेच्या योगे मिठी घातली पाहिजे. मन त्या पलीकडे जाण, निखळ ब्रह्म निर्गुण.
निर्मळ निश्चय त्याची खूण गगनासारिखी. मग त्या पलीकडे निखळ निर्गुण ब्रह्म असून ते गगनासारखे निर्मळ आणि निश्चळ आहे. हीच त्याची खूण आहे. येथून तेथवरी दाटले प्राणी मात्रास भेटले. पदार्थ मात्री लिगटले व्यापून आहे. ते ब्रह्म येथून तेथवर म्हणजे सर्वत्र घनदाट कोंदाटलेले आहे. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणीही ते ओतप्रोत असून पदार्थ मात्रास चिकटलेले असून सर्वास व्यापून राहिले आहे. त्या ऐसे नाही थोर सूक्ष्माहून सूक्ष्म विचार. पिंड ब्रह्माचा संहार होता कळे. त्याच्याहून थोर नाही काही नाही आणि सूक्ष्माहून ते अतिसूक्ष्म आहे. ते कसे हा विचार पिंड ब्रह्मांडाचा संहार झाला की कळतो. अथवा पिंड ब्रह्मांड असता विवेक प्रळय पाहो जाता. शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. किंवा पिंड ब्रह्मांड विद्यमान असताही विवेक प्रलयाने पाहून शाश्वत तत्व कोणते याचा झाडा घेतला असताही ते उमजू लागते. करुण अवघा तत्व झाडा सारा साराचा निवाडा. सावधपणे ग्रंथ सोडा सुखी नावे. याप्रमाणे सर्व तत्वांचा निराश केला असता आणि सारासार विवेकाने ठाम निवाडा झाला की मग सावधपणे सुखेनैव ग्रंथ बाजूला ठेवला तरी चालेल. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तिसरा समाप्त.